त्याच्या आपल्या मुलाचं झालंय. मला बबनजीचा सगळ्यांचे फोन आले. मी वास्तव ऐक समजून घेतलं. केसरी पोलिटिशियन कार्यक्षम अधिकारी नाही घेत म्हणून मी एसपी साहेबांना बोललो. तोपर्यंत पेशंट वाढला नव्हता. याची बदली करताय की नाही विचारलं. मी वारंवार समज दिली होती. ही परिस्थिती नेसरी पोलीस स्टेशनची आहे. हीच परिस्थिती गणवेश पोलीस स्टेशनची आहे. एके दिशेला आम्ही करणं सांगितलं होतं. मी एसपीच्या वतीने चांगला माणूस आहे समजून सांगितलं. हे मी 8 दिवसापूर्वी मिटिंग घेऊन आलो. पण कालच्या घटनेमध्ये मी वारंवार त्याला समजून सांगितलं. कारण आता झाल्यानंतर आता म्हटलं मी आवाक्याच्या बाहेर आहे. आज सस्पेंड 100% होईल. पंचनामा नाही केला. आरोपीला सोडलं. गाडीबद्दल आरोप झाले आणि मेडिकल नाही केलं. भावना कंट्रोल करा. एसपी साहेबांचे सकाळपासून 10 फोन झाले. किती फोन झाले? एसपी साहेबांचाच फोन आहे. त्यांच्याच ऑफिसचा फोन. मला काय मी येणार सोडत नाही. खरं या भावनेमध्ये तुम्ही पुढे असा जाळपोळ लाकडं वगैरे घेऊन कायदा हातात घेऊ नका. मी यांना सोडत नाही. आरोपी इथं पाहिजे. बोला साहेब. बोला ना साहेब. बोला ना. मी साहेब तुम्हाला 5 दिवसापूर्वी एसपी साहेबांची स्पेशली भेट घेतली आणि सांगितलं गणवेश पोलीस स्टेशन फक्त एका नेत्याच्या खाली झुकलेलं आहे. तिथं तो कुठल्याही बाजू समजून घेत नाहीत आणि नेसरी पोलीस स्टेशन कुणाच्या तर एकाच काम करतात. मी त्यांना हे पण सांगितलं की शेतकरी आमच्या कुटुंबातले शेतकरी पोरं जेव्हा आपल्या गावात शेती नसले बाहेरगावी शेती असते वेळी रस्त्यावर जाते वेळी मग हेल्मेट नाही पेपर नाही अडवतात. आणि जाऊ काय इथून. तर मी वारंवार सुद्धा एकदा 2दा 3दा केल्या. मी बदलीसाठी अधिकार पण दिले होते. होमच्या सुखविंदर सिंग सर बोलले एसपी साहेब चांगले पाठवतो आणि त्यांना सांगा. मी एसपी साहेब म्हटलं कोणी अधिकारी पाठवा. माझं पोलीस स्टेशनला मी शून्य काम करतो. मी कोणा अटक करा ह्याच्यावरती कारवाई करा हे मी कामं कधी करत नाही. म्हणजे आमचे सहकारी असू दे आमचे कार्य असू कुणाचे असू दे. खरं त्याला समज दिल्यानंतर सुद्धा ऐकत नाहीत. गाडवे साहेबांच्या वारंवार सांगतोय. निवडणुका असतील डीजेचा असतील. आता लाकडा गाडी भरून पोलीस दारात आणलेत. मी चाललो होतो माझ्या मुलाखती चालू आहेत तरी सुद्धा एसपी साहेबांना मी विनंती खूप केली. आता तिने गाडी होती पण जाळली. तुम्ही त्यांना तातडीनं अर्जंट 8 दिवसाचं बाळ आहे. तिची आई वारली आणि एक जे पेशंट आहे तिचे दोन्ही पाय कामाचे नाहीयेत. ती काजू फॅक्टरीमध्ये 200-300 रुपये करून मजुरी करते. अशा परिस्थितीत तुमच्या अधिकाऱ्यावरती अतिशय वाईट आरोप आहेत. एक तर त्याला अटक व्हावी किंवा सस्पेंड जागेवरती व्हावा. Thank you.
सस्पेंड करतो